मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? मराठी भाषा गौरव दिन कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. चौथे विश्व मराठी संमेलन कधी व कोठे आयोजित करण्यात आले आहे? चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन 27 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारत कितव्या क्रमांकावर आहे? ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार भारत 6व्या क्रमांकावर आहे. ग्लोबल AI ब्रेन रेस रिपोर्ट 2026 नुसार कोणता देश पहिल्या क्रमांकावर आहे? अमेरिका हा देश पहिल्या क्रमांकावर आहे. इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर 100 मिलियन फॉलोअर्स पूर्ण करणारे जगातील पहिले राजकीय नेते कोण बनले आहेत? इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स असणारे नरेंद्र मोदी हे पहिले राजकीय नेते बनले आहेत. भारत आणि जपान यांच्या दरम्यानतील धर्म गार्डियन 2026 हा संयुक्त लष्करी सराव कोठे आयोजित केला आहे? चोबातिया उत्तराखंड या राज्यात आयोजित केला आहे. 25 ते 28 फेब्रुवारी 2026 दरम्यान शेगाव बुलढाणा येथे पार पडलेल्या राष्ट्रीय आरोग्य मेळा 2026 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? आपल्या देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील दुसरे उच्च सुरक्षा डेटा सेंटर कोठे सुरू केले आहे? भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील दुसरे उच्च सुरक्षा डेटा सेंटर भुवनेश्वर, ओडिशा येथे सुरू केले आहे. भारतातील पहिले अधिकृतपणे जातीमुक्त घोषित करण्यात आलेले सौंदाळा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर या जिल्ह्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्पीकर ऑफ द नेसेट हा कोणत्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे? इस्रायल या देशाचा. इस्रायल या देशाचे पंतप्रधान कोण आहेत? बेंजामिन नेतान्याहू हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा अजित पवार यांची निवड झाली आहे. मराठी भाषा गौरव दिवस केव्हा साजरा केला जातो? 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. धर्म गार्डियन युद्ध सराव नुकताच कोणत्या 2 देशात पार पडला? भारत आणि जपान या 2 देशात पार पडला. राष्ट्रपती भवनाच्या केंद्रीय प्रांगणात कोणाच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे? सी. गोपालाचारी यांचे अनावरण करण्यात आले आहे.